नमस्कार, मी शेखर नानसकर. या दिवसामध्ये ट्रेकिंगला गेलं किंवा जंगलात गेलं त्या जंगलाच्या वाटेवर मऊ मातीमध्ये तुम्हाला अशी बिळं पडलेली दिसतात. शंकूच्या आकाराची बिळं असतात. चांगल्या उन्हामध्ये, तापलेल्या उन्हामध्ये सुद्धा ती बिळं असतात आणि बरीच बिळं दिसतात आपल्याला. तशी त्या बिळामध्ये हालचाल काही होत नसते. पण जर तुम्ही बराच वेळ थांबलात तर त्या बिळामध्ये त्या शंकूच्या तोंडाला तिथे एक छोटा किडा आपल्याला दिसतो. तो किडा हा फारसा बाहेर येत नाही, पण जवळपासनं एखादी मुंगी गेली तर या किड्याचं काम सुरू होतं. ती मुंगी ते शंकूच्या आकारात जाते. तो शंकूचा आकार जो असतो मातीचा, तो अत्यंत बारीक मातीपासून किंवा रेतीपासून बनलेला असतो. ती मुंगी जेव्हा तिच्या शिरते त्यावेळेला ती घसरायला लागते आणि घसरत घसरत त्या शंकूचं जे तोंड असतं त्या तोंडापर्यंत येते. अजून तिला कन्फ्यूज करण्याकरता किंवा तिला डिसेबल करण्याकरता त्या शंकूच्या मुळापासनं तिच्यावर कोणतरी जोरदार वाळूचा फवारा करत असतं. घसरत 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 मुंगी त्या टोकाशी येते आणि मग आतनं एक किडा येतो. तो किडा तिला पकडतो आणि वाळूत गायब होतो. हे जर दृश्य तुम्ही पाहिलं नसेल तर हा असतो मोरकिडा. ॲक्च्युली हा किडा नसतो, ही असते अळी. पण आपल्याला जशी सामान्यतः अळी डोळ्यासमोर येईल तशी अळी नसते. नेहमीप्रमाणे या कीटकाचे 4 स्टेजेस असतात: अंडी, अळी, कोश आणि पूर्ण वाढलेला किडा. अंडी घातल्यानंतर त्यातनं बाहेर येणारी जी अळी असते ही अळीसारखी दिसत नाही, मोठ्या गोचिडेसारखी किंवा ढेकणासारखी दिसते आणि तिच्या तोंडाच्या पुढे मोठे आकडे असतात आणि हे आकडे ती पसरवून खाली बसलेली असते. जेव्हा मुंगीसारखं भक्ष्य, मुंग्या मुख्यतः त्यांचे भक्ष्य असतात किंवा अत्यंत छोटे किडे, हे किडे जेव्हा त्या शंकूच्या काठावरनं चालायला लागतात तेव्हा ते खाली घसरायला लागतात आणि त्यांना घसरण्याकरता, मदत करण्याकरता खालनं जोरात वाळूच्या किंवा मातीचा फवारा ही अळी करत असते. खूप मोठ्या प्रमाणात फवारा केल्यानंतर तो किडा घसरत घसरत त्या शंकूच्या तोंडाशी जातो आणि त्या अळीच्या भक्ष्यस्थानी पडतो. अर्थातच हे इतकं सोपं नसतं, कारण ज्या ठिकाणी सापळा रचून शिकार केली जाते त्या ठिकाणी शिकारीची वाट बघत बसायला लागते आणि अशी वाट ही अळी अनेक दिवस बघत असते. तसं पाहायला गेलं तर काही महिनेसुद्धा ही अळी न खाता राहू शकते. पण तिची अळी अवस्था बरीच लांब असते. जर तिला भरपूर खाद्य मिळालं तर तिची अळी अवस्था लवकर संपते आणि ती कोश मिळायला येते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या अळीला गुदद्वार नसतं, त्यामुळे ती जे खाते त्याचं जे वेस्ट तयार होतं त्या वेस्टचा गोळा तयार करते ती आणि त्याच्यापासूनच कोश विणला जातो. कुठल्याही कीटकाचं मी मगाशी सांगितलं त्यामुळे 4 स्टेजेस असतातच. पहिली स्टेज अंडी, दुसरी स्टेज म्हणजे अळी, त्यातनं बाहेर येणारी. ही अळी जेव्हा त्यातनं बाहेर येते त्यावेळेला ती मातीपाशी जाते, बारीक मातीपाशी, आणि गोल 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 फिरून त्याच्यामध्ये तो शंकू तयार करते आणि त्या शंकूच्या मुळाशी जाऊन स्वतःला ती गाडून घेते. हा अळीचा काळ सहसा कीटकांमध्ये खाण्याचा काळ हा त्यांच्या अळी अवस्थेमध्ये असतो. आळ्या बऱ्याचशा खाजाड असतात, तसंच ह्याच्याही आळ्या भयंकर खाजाड असतात, पण त्याला दरवेळेला भक्ष्य मिळतं असं नाही. हे भक्ष्य मिळवण्याकरता त्यांना कुठं जाता येत नाही. त्यांना एकाच ठिकाणी बसून राहायचं असतं आणि वाट बघत बसायची असते की एखादा छोटा किडा किंवा एखादी मुंगी त्यात फसेल आणि फसल्यावर आपल्याला मिळेल. अर्थात याच्याच करता उपाशी राहायची तयारी ठेवायला लागते. तशी तयारी या अळीची असतेच. पण ज्या वेळेला तिचं बरंचसं खाद्य होतं, बराचसा जीवनक्रम पुढं सरकतो, त्यानंतर ही अळी ते शरीरात केलेले तिच्या मलाचे जे पदार्थ असतात त्याच्यापासनं, मटेरियलपासनं ती कोश विणते आणि हा कोशही खाली मातीत पुरलेला असतो आणि साधारणतः 8-10 दिवसानंतर त्या कोशामधनं हा प्रौढ किडा बाहेर येतो
हा किडा साधारणतः चतुरासारखा असतो दिसायला, पण चतुर नाही. चतुरापेक्षा जरा नाजूक असतो. त्याला पंखाच्या 4 जोड्या असतात, म्हणजे 2-2 जोड्या 2 बाजूला असतात आणि ते पंख अतिशय ट्रान्सपरंट असतात, तिथले शिरा दिसत असतात. हा जो कीटक असतो हाही चांगल्यापैकी शिकारी आहे, पण हा त्याचा सगळं जो हे चालतो व्यवहार चालतात हा नॉक्टर्नल कीटक आहे, रात्रीच्या काळात उडणारं कीटक आहे. पण हा कीटक त्या कीटकावस्थेतलं एवढं जो भाग असतो प्रौढ कीटकांच्या, तो इतकासा इंटरेस्टिंग नाही आहे. पण त्याच्या अळी अवस्थेतला भाग जो आहे तो मात्र खरंच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी बनलेला तो शंकू, ते शंकूमध्ये ते अडकणारे मुंगी आणि मुंगीवर त्यांनी केलेला अटॅक आणि त्यानंतर मुंगी पकडून तिच्यातला रस शोषून घेणं आणि शोषून घेतल्यानंतर संपूर्ण रस जेव्हा शोषून घेतला जातो त्यानंतर त्याचं फुलपट तो त्या शंकूच्या बाहेर फेकून देतो. त्यामुळे अशा मुंग्यांची फुलपटसुद्धा त्या शंकूच्या बाहेर पडलेली असतात. साधारणतः जिथं मऊ माती असते अशा मऊ मातीच्या ठिकाणी 1, 2, 3, 10 सुद्धा कीटकांचे त्या ठिकाणी ते शंकू असतात आणि त्याच्या आळ्या तिथं राहत असतात. अत्यंत इंटरेस्टिंग असलेला किडा म्हणजे मोरकिडा. त्याला मोरकिडा का म्हणतात तर साधारणतः त्याचा जो शंकू असतो हा मोराचा जो पिसारा असतो अशा प्रकारचा असतो, त्यामुळे त्याला मोरकिडा असं म्हणतात. पण इंग्लिशमध्ये याला अँट लायन म्हणतात. याचं कारण मुंगीची सिंहासारखी शिकार करणारा प्राणी अशा त्याच्या किड्याचं वर्णन केलं आहे. जगातल्या अनेक भागामध्ये हा किडा सापडतो. मुख्यतः जंगलांच्या बाजूला, मुख्यतः शहरांच्या बाहेर हा किडा आपल्याला दिसतो. मुख्यतः हे जे आत्ताचे दिवस असतात, उन्हाळ्याचे दिवस, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा किडा आपल्याला ट्रेकिंगला किंवा जंगलात जाताना नक्की दिसेल. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निसर्ग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.